ऐशी ऐशियाने भेटती ते साधू. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सिद्ध अशा प्रकारच्या महात्म्याच्या भेटीची साधनं सांगतात. आपल्याला संत भेटावे, संतांनी आपल्यावर कृपा करावी, संतांच्या कृपेनं आत्मसाक्षात्कार व्हावा, जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे, काय केल्यानंतर संत भेटतील, अशी संतांच्या भेटी करता करावी लागणारी जी तयारी, त्या तयारीची मीमांसा करणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. अर्थातच हा अभंग त्याच्या करता आहे की जो भगवत दर्शना करता व्याकुळ झालेला आहे. रात्रंदिवस ज्याच्या चित्तामध्ये भगवत साक्षात्काराची चिंता आहे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ अशा प्रकारची चिंता करील. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन देवाचे पायी मिठी, मजतो कुरवाडील जगजेठी, दाटईन कंठी सद्गतीत काय ऐसे काही निवतील, डोळे सुखते देखोनी सोहळे, काय संचित ऐसे न कळे. अशा प्रकारे भगवत साक्षात्कार रूपी परमार्थाचं जे फल आहे, त्या फलाकरता पाण्यातून बाहेर फेकलेल्या माशासारखं ज्याचं चित्त तडफडत आहे, अशा साधकाकरता अत्यंत अंतरंग असणारे आणि भगवत साक्षात्कार घडवून देणारे संत महात्मे, त्यांच्या भेटीची साधनं तुकोबारायांनी या अभंगात सांगितलेले आहेत. 3 चरणाचं चिंतन झालेलं आहे. 4थ्या चरणामध्ये आणखीन काही साधनं तुकोबाराय सांगतायत. अर्थ कामा चाळा नाही चेता, अर्थ कामा चाळा नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, आवरते समाधान जाणून नेनता, समाधान साधू भेट देती तयावची तारे, साधू भेट देते तयावची तारे, साधू भेट देती तयावची तारे, साधू भेट देते ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देते तयावती तारे, साधू भेट देते तयावती तारे, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे आने भेटती ते साधू,
ऐसे ते साधू ऐसिया साधनाने भेटती. अशा प्रकारचे ते साधू. कशा प्रकारचे? ज्यांच्या दर्शनी भवबंधू तुटे, जे सच्चिदानंदी नित्यानंदू, जे मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे, अशा प्रकारचे साधू अशी साधना केल्यानंतर भेटतात. कशी साधना करावी लागते महाराज? कशी तयारी व्हावी लागते साधकाची? अर्थ कामा चाड नाही चित्ता. अर्थ कामा चित्ता चाड नाही. 4 प्रकारचे पुरुषार्थ शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुष ज्याची अपेक्षा करतात ते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कोणी धर्माची अपेक्षा करतं, कोणी अर्थाची अपेक्षा करतं, कोणी कामाची अपेक्षा करतं आणि कोणी मोक्षाची. याचा अर्थ हा नाही की 100 माणसं मानली तर 25 धर्माची अपेक्षा करतात, 25 मोक्षाची अपेक्षा करतात, 25 अर्थाची अपेक्षा करतात आणि 25 कामाची. अशी टक्केवारी नाही काढता येणार. पण तरीही समाजामध्ये मोक्षाची अपेक्षा करणाराही कुणीतरी आहे, धर्माची अपेक्षा करणारेही कुणीतरी आहेत. अर्थ आणि कामाची अपेक्षा करणाऱ्याचा तर काय आहे? सुकाळ. अर्थ आणि कामाची अपेक्षा करणाराचा जगामध्ये सुकाळ आहे, काही कमी नाही महाराज. पदोपदी अशा प्रकारचे आपल्याला अशी माणसं सापडतील. प्रत्येक क्षेत्रात सापडतील. राजकीय क्षेत्रात जरी गेलो तरी तिथंही सापडतील. परमार्थिक क्षेत्रात आलो तिथंही सापडतील. व्यापार क्षेत्र, शेती क्षेत्र, नोकरी क्षेत्र हे मुळातच त्याच्या करता आहे. म्हणजे त्याच्यात अर्थकामाची अपेक्षा सापडतील असे नाही. अर्थकामाची अपेक्षा करूनच त्याच्यात काय केलं जातं? प्रवेश केला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी टक्केवारीचा वा लोकशाहीचा संबंध नाही. या ठिकाणी संबंध आहे संतांच्या भेटीचा. ज्यांना अशा प्रकारचे संत भेटावे असं वाटतं, तुकोबाराय म्हणतात, असं जर साधकांनी केलं तर संत त्याला अकस्मात येऊन भेटतील. संतया साधू भेटती अवचिता. साधू भेटत अवचिता. अवचिता म्हणजे अकस्मात येऊन भेटतील. आपल्या लक्षातही येणार नाही. अशा प्रकारची तयारी जर आपली झालेली असेल, पूर्वजन्मी असो या जन्मी असो, तर संत अकस्मात येऊन भेटतील. जागृतीतच येऊन भेटतील असंही नाही काही. स्वप्नातही येऊन भेटतील आणि स्वप्नात येऊनही आपल्या इच्छा, आपलं कार्य काय करतील? पूर्ण करतील. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल पंथ, रुक्मिणी आई साहेब, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई प्रदक्षिणा करतायत. कशाची? ब्रह्मगिरी पर्वताची. ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा हे एक स्वतंत्र साधन मानलं जातं. आजही अनेक अशा प्रकारचे साधक दररोज ब्रह्मगिरीची काय करतात? प्रदक्षिणा करतात. आम्ही परवा गेलो होतो, एकाने सांगितलं मी 10 वाजता परत येतो. पूर्ण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. आपण तिथंच त्याला नमस्कार केला. रोज प्रदक्षिणा, रोज कितीतरी दिवसापासून. कोणाच्या 1008 प्रदक्षिणा करायचा संकल्प आहे, कोणाच्या 108 करायचा संकल्प आहे. तेव्हा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. ती एक साधना आहे, ते एक तपश्चर्या मानलं जात. आज रस्ते झालेले आहेत, जंगल राहिलंच नाही, कमी झालंय असं नाही.
जवळजवळ जंगल नामशेष झालेलं आहे, राहिलेलंच नाही. त्यामुळं आज वस्त्या झालेल्या आहेत, तितकं कठीण नाही. पण त्या काळी ज्ञानोबारायांच्या काळामध्ये ब्रह्मगिरीच्या अवतीभोवती सगळंच काय होतं, जंगल अशा प्रकारचं होतं. आणि ज्या जंगलातून ती परिक्रमा प्रदक्षिणा करावी लागत होती, अशी प्रदक्षिणा चिंतन करता करता निवृत्तीनाथ महाराज पुढे चालतायत. मुक्ताईला आणि सोपानाला आईवडिलांनी कडेवर घेतलेलं आहे, ज्ञानाचा हात धरलेला आणि असे प्रदक्षिणा करतायत. आणि एकदम अगदी जवळच्या जाळीतून वाघ समोर आलेला आहे. मोठ्याने त्यांनी काय केले, यांच्याकडे पाहून गर्जना केली. यमच ना, साक्षात अशा प्रकारचा समोर तो करून ज्या वेळेला उभा राहिला, त्रेधा त्रिपेट झालेली आहे. वाट दिसेल त्या बाजूनी पळालेले आहेत. त्यामध्ये निवृत्तीनाथ पळाले आणि एका गुहेत घुसले. वाघ आपल्या मागे येईल ह्या भीतीनं अजून पुढे जावं, अजून पुढे जावं म्हणून गुहेत जरा बरेच लांब गेले. पुढे गेल्यानंतर प्रकाश दिसलेला आहे. आश्चर्य वाटून आणखीन पुढे गेले तर एक महात्मा आसनावर बसलेले आहेत. निवृत्तीनाथ महाराज जवळ गेले तर, ये बाळ, तुझीच वाट पाहत मी बसलेलो आहे. याला म्हणतात साधू भेट देती तया अवचिता रे. विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारची वेळ आहे. एक शेतकरी वखर उभा केलेला आहे, बैलाला पाणी पाजून चारा टाकलेला आहे आणि घरून आणलेली शिळी भाकर खाण्याकरता बसलेला आहे. बरोबर पाणी पहिलंच आणून ठेवलेलं होतं, किरवू नये. इतक्यात रस्त्याने गोरक्षनाथ चाललेले आहेत. त्यांनाही तहान भूक लागलेली होती आणि त्यांनी पाहिलं की सावली आहे, मोरवा दिसतोय, कुणीतरी गृहस्थ आहे म्हणून वळलेले आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये भारतीयाची ही परंपरा आहे, जेवायच्या वेळेला कुणीही आलं तरी आपण त्यांना जेवणाचं निमंत्रण देतो. साधू आहे, त्याने सांगितलं, बाबा जेवण करा पण भाकरी शिळी आहे वा. म्हणजे भाकरी आहे पण शिळी आहे, चालेल का तुम्हाला? गोरक्षनाथांनी सांगितलं चालेल ना, नाहीतरी आम्ही त्याचे अधिकारीच आहे. पंढरीचे वार करीशे तुकडे पार करी, काही अडचण नाहीये, चालेल. काय त्यांनी आणलेला ठेसा भाकरी एक, त्यांनी स्वतःला एक ठेवलेली आहे, गोरक्षनाथाला एक भाकरी दिली, एक भाकर खाल्लेली आहे. बरोबर पाणी अशा प्रकारचं पेलेलं आहे, शांत झालेलं आहे. काय त्याच्या पूर्व पुण्याचा उदय झाला महाराज. गोरक्षनाथाला त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये दया प्रेम निर्माण झाले. गोरक्षनाथ म्हणतात, बाबा अगदी वेळेवर मला तू भाकरी आणि पाणी दिलेलं आहेस, तुझे उपकार आहे माझ्यावर. बोल तुला काय हवंय? तू जी अपेक्षा करशील ती अपेक्षा मी काय करेन, पूर्ण करेन. महाराज गोरक्षनाथाची काय होती शक्ती होती. ज्ञानोबा गोरक्षनाथांचं वर्णन करतात, तेने योगाब्जिनी सरोवर विषय विध्वंसैक वीर योगाब्जिनी सरोवर. काय अपेक्षा आहे तुझी, काय इच्छा आहे तुझी? आड मोठं होत. चायला माझीच भाकर खाल्ली. जुळी घेऊन फिरतो आणि मला म्हणतो तुला काय लागत होते माग. ते म्हणे, बाबा तुम्हालाच काही लागत असलं तर मागा ना, मला कशाला सांगता मागायचं, काय तुमच्या जवळ द्यायला, तुम्हाला काय लागत आहे ते मागा.
गोरक्षनाथांनी ओळखलं की हे काय आडमुठ आहे. पण तरीही त्यांनी ठरवलं याचं कल्याण करायचं. त्याची साधना मी पहिल्यांदा सांगितलं, काय पुण्य त्याचं उदयाला आलं. त्यांनी ठरवलं याचं कल्याण करायचं. गोरक्षनाथांनी सांगितलं, पावरा मी मागितलेलं ते देशील तो? म्हटला पाटील म्हणतात मला. सगळं फुकून टाकीन पण तुला एक दिवस तरी तुरुंगात घालीनच. विठाला 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 विठाला. काय जमीन लागत असली जमीन, धान्य लागत असेल धान्य, पैसा लागत असेल पैसा, कपडा लागत असेल, मागून मागून काय मागणार आहे? त्याला वाटलं मागा, तुम्हाला जे लागत असेल ते मागा. गोरक्षनाथांनी सांगितलं, ठीक आहे, मग मला तू तुझं मन देऊन टाक. काय दे? मन दे. आता याने विचार करावा का नाही, मन कसं काय द्यायचं? मन किती महत्वाची वस्तू आहे. मनच जर आपल्यातून बाजूला केलं, वजा केलं, तर आपल्यात राहील काय? चेत संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट. महाराज, मन गेलं की जीवत्वच संपलं. मन म्हणजेच जीवत्व आहे, मन म्हणजेच सगळा संसार आहे. त्याला काही एवढं गांभीर्य नाही. कुठे ते विचारसागर नाही ऐकलेलं. आता नाही सांगितलं दिलं मन दे म्हणलं की ते काय म्हणे दिलं. गोरक्षनाथांनी सांगितलं, तुला कल्पना असेल की जी वस्तू दान दिलेली असते त्या वस्तूचा पुन्हा स्वतः करता उपयोग करायचा नाही. रोज काही माणसं आजबी आहे, पूर्वी तर होतेच, मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही. दान दिलेली वस्तूचं पुन्हा नाही आपल्याकरता हे करायचं, स्वीकार करायचा नाही करणार. आता ते मन ते मला दिलेलं आहे तो. हो, आता कसं आहे, काही संकोचित वस्तू असल्या, व्यक्त वस्तू असल्या, उचलून देता येण्यासारख्या असल्या तर ते उचलून देता येतात. पण काही वस्तू अशा आहे की ते उचलून देता येत नाही, तरीही आपली सत्ता काढून त्याची सत्ता त्याच्यावर काय केली जाते? प्रस्थापित केली जाते. कसं आहे, काही माणसं जमीन दान देतात. आता जमीन दान देतात, हा घेऊन जा बरं तुमची जमीन, तुम्हाला देऊन टाकलेली. असं करता येतं का? नाही. जमीन उचलून नाही देता येत, आहे तिथंच ती राहते, पण सातबारा त्याच्या नावावर करता येतो. याची सत्ता काढून त्याची सत्ता काय केली जाते? प्रस्थापित केली जाते. तसं असं मन काही काढून देण्याची वस्तू नाहीये. मन राहायचं तिथंच राहणार आहे, पण मग सत्ता आता त्या मनावर गोरक्षनाथाची प्रस्थापित केली गेली. आता हे पहा, माझ्या मनाने ते तुझं संसाराचं काम करायचं नाही. माझ्या मनाने फक्त नामचिंतन करायचं. माझ्या मनाने संसाराचं काम करायचं नाही. ठीक आहे म्हणलं. कोणत्या नामाचं चिंतन करायचं? काय ओम नमः शिवाय काय त्यांचा तो मंत्र असेल तो गेला, गेले ना कोणी. थोड्या वेळाने त्याला काय राखीव राहिलेलं थोडस वखरून घेतलं, भाकरी एकच खाल्ली, त्याच्यामुळे पोट भरलेलं नव्हतं, भूक लागली, तिसऱ्या परत वखर सोडला. ते घरीच जणून बैल वगैरे ठेवत असल्यामुळे तो वखर वगैरे गुंडाळला, डोक्यावर घेतला, बैलाची जोडी पुढे चालते आणि निघाला. रस्त्याने चालता चालता मनात त्याच्या सगळं भूक लागलेली आहे. तिला सांगावं की एक बाबा आला, त्याला भाकरी दिल्यामुळं माझं काही पोट भरलं नाही, मला फार भूक लागलेली आहे, तू स्वयंपाक कर, काय कर, लवकर जेवायला वाढ. असं कुठं आलं? असं मनात आलं त्याच्या, की घरी गेल्याबरोबर जेवण करायचं मनात आलं. मग पुन्हा लक्षात आलं, आपण तर मन ते साधू बाबाला दिलेले मनातलं तर ते काम करायचं नाही, ते उभं राहिलं तसंच. आता मला सांगा, मनात आल्याशिवाय कोणतं काम होणार? असं कोणतं काम आहे की जे मनात न येता आपण करू शकतो? नाही, कोणतं काम करायचं नाही हे सुद्धा कशात येतं?
मनात आल्याशिवाय होत नाही. ते मन तर याने दिलेलं आहे, मनात आलेलं मनाने तर ते काम करायचं नाही. तसाच उभा राहिला महाराज, डोक्यावर वखर तसाच, रस्त्यावरच. मनाने फक्त त्या सांगितलेल्या बाबांच्या मंत्राचं काय करायचं, 12 वर्ष लोकांनी रस्ता दुसरीकडून पाडला. पहिल्यांदा गवत वाढलं, नंतर कुपाटी वाढली, नंतर वरुळ, अशा प्रकारचे वाढलेले त्याच्यावर. गोरक्षनाथ 12 वर्षांनी तिथून चालले, त्याची आठवण आली. मग त्यांनी पाहिलं तर सगळं काढलेलं आहे. पण मग पूर्ण तयारी झालेली होती, त्याची पूर्ण तयारी झाली होती. लगेच साक्षात्कार घडवून दिले. साधू भेट देती तया अवचित रे. यांना तरी जागृतीत साधूने भेट दिली. आमच्या तुकोवर आहेत झोपलेले, पडीला विसर स्वप्नामध्ये झोपलेले, झोपेत स्वप्न. स्वप्नामध्ये तुकोबाराय आंघोळीला गेलेले, दशमीचा दिवस. स्नान करून आले. एकाने विचारलं, हे पंढरपूरला घडलं का, देहूला घडलं का, भंडारा डोंगरावर घडलं? तुकोबारायांना जो अनुग्रह झाला तो म्हणजे पंढरपुरात झाला की, कारण त्याला असं वाटलं की बा माघवारे, मग माघवारे तुकाराम महाराज घरी कसं काय राहतील. भंडारा डोंगरावर त्याला मानलं जातं, तिथं उत्सव वगैरे केला जातो. मग भंडारा डोंगरावर अनुग्रह केला की देहूत केला की कुठं केला? मला विचारलं, मी त्याला सांगितलं स्वप्नात केला. विठ्ठल 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 स्वप्नात तुकोबारांना अनुग्रह दिला एवढं मला माहिती आहे, बाकीचं मला नाही माहिती. महाराज सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. तेव्हा आपली तयारी पूर्ण झाली की साधू केव्हाही कुठंही येऊन भेट देऊ शकतात. साधू भेट देती तया अवचिता, तया साधू अवचिता भेट देते. पण त्याच्याकरता तयारी ही करावी लागते. या 4थ्या चरणात सांगतात काय तयारी करावी लागते तर अर्थ कामाचा आड नाही चित्ता. चित्तामध्ये अर्थ आणि कामाची इच्छा असता कामा नये. चित्तामध्ये अर्थाची इच्छा नसावी, राहू नये, आणि विषयाची इच्छा राखा. म्हणजे विषयाची इच्छा असू नये. चित्तामध्ये अर्थात मोक्षाचीच काय असावी, इच्छा असावी. केवळ परमात्मा प्राप्तीची इच्छा ज्या वेळेला चित्तात राहील त्यावेळेला असे संत भेटतील. देवा वाचून आता दुसऱ्या कशाचीच काय राहिलेली नाही, इच्छा राहिलेली. तुझं वाचून काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे, जैसा गंगेशी उदधी निरंतर. जी आहे परमात्माची अवधी, तैशी दुर्लभ सद्बुद्धी जी आहे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. अशा प्रकारे चित्तामध्ये भगवत साक्षात्काराशिवाय दुसरी अपेक्षा ज्या वेळेला राहणार नाही त्यावेळेला असे साधू भेटतील. विठ्ठल विठ्ठल हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. अपेक्षा नाही. भगवत साक्षात्काराशिवाय दुसऱ्या सगळ्याच अपेक्षा अशा ज्याच्या चित्तातून निघून गेलेल्या आहेत वा ज्यांनी चित्तातून काढून टाकलेले आहेत त्या निघून थोड्या जातात. महाराज मुदत सरली तरी नाही घर सोडीत. 2 महिने राहिलेली माणसं, त्याला सांग त्याला सांग, अमक कर तमक कर, किती काही कुटाने करावं लागतात काढायला. आणि जन्माजन्मापासून
या अपेक्षा घर करून चित्तामध्ये राहिलेल्या आहेत, तर त्या होऊन थोड्याच जाणार आहे. त्यांच्याशी 2 हात करून त्यांना काढावं लागतं. वैराग्याचा आधार घेऊन, विवेकाचं सहकार्य अशा प्रकारचं घेऊन, संतांच्या संगतीमध्ये ज्या विषयाची अपेक्षा आहे त्या विषयाचं स्वरूप चित्ताला समजावून सांगून, अर्थाची वास्तव भयानकता चित्ताला पटवून देऊन, शास्त्र आणि संतांचं असं म्हणणं आहे, परमार्थिक साधका करता असं म्हणणं आहे की तू अर्थाला अर्थ नाही, त्याला काय समज, अनर्थ. अनर्थ आचार्य म्हणतात अर्थमनर्थम जानय नित्यम. अर्थम अनर्थम नित्यम जानय. अर्थ हा अनर्थ आहे अशा प्रकारचं नाही कुणी दिल्यावर नाही, सतत जाण. जानय नित्यम. भगवत साक्षात्कारापर्यंत जायचं असेल तर चित्तातून या अपेक्षा टाकाव्याच लागतात महाराज. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन तेव्हा स्वय जनार्दन होऊन ठेले, पण पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. धन आणि मान यांच्या अपेक्षा जोपर्यंत चित्तातून आपण फेकून देत नाही तोपर्यंत संत आपल्या जवळही फटकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अनर्थ अनर्थ सारी खा करुणी तारीखा करुणी ठेविला पारीखा, करुणी ठेविला पारीखा, करुणी ठेविला पारीखा. तुकोबारा म्हणतात मी अर्थाला अनर्थाची मान्यता देऊन बाजूला केलेलं आहे. अर्थ अनर्थाचा. तुम्ही म्हणाल का आता काल का सकाळी तुम्हीच सांगितलं की बा पैशाचा प्रारब्धाशी संबंध आहे, आणि मग एखाद्याच्या प्रारब्धात असलं ना त्याला जर पैसे मिळाले त्यानं काय करायचं? पैसे मिळणं न मिळणं ह्या प्रारब्धाशी संबंध आहे. अपेक्षा करणं न करणं हा आपला संबंध आहे. पैशाची अपेक्षा असणाऱ्याला पैसे मिळतात असं नाही, पैशाची अपेक्षा न करणाऱ्याला पैसे मिळत नाही असं नाही. त्याचा संबंध नाही. परमार्थात बाधक पैशाचं चिंतन आहे, पैशाची अपेक्षा आहे. आणि म्हणून अर्थकामात चित्ताचा आड नाही, चित्तामध्ये त्याची अपेक्षा नाही. म्हणजे ठीक आहे पैशाचा अर्थाला काय अडचण आहे, त्याचं अपेक्षा केली तर प्राप्ती नाही करायची, त्याच्याकरता प्रयत्न नाही करायचा, पण मनात नुसती अपेक्षा राहिली तर
मनात अपेक्षा राहिली तर साध्यांतची जाण संसार वासे, विषयाची शंका मनी वाचता देखा, खात करे असे खा विवेक जाता. विषयाची नुसती अपेक्षा मनात निर्माण झाली का ज्ञानेश्वरी ऐकलेली, गाथा सांगितलेला, विचारसागर कोळल्याला, वरती प्रभाकर, महाराज नुसती विषयाची अपेक्षा त्याच्या सगळ्यावरून बोळा फिरवते. सगळ्यावरून ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति विनाश. त्याचं फल आहे विनाश. आणि म्हणून जर असे साधू भेसाय असं वाटत असेल तर विषय आणि अर्थ याची इच्छा मनामध्ये राहता कामा नाही. अर्थात ते कशाने काढून टाकायचे? वैराग्य आणि विवेक यांच्या आधाराने त्याला त्या इच्छेला बाजूला करावं लागतं. अर्थकामाचा नाही चित्ता. माना मान मोह माया मिथ्या. मान अमान मोह माया हे जे घटक आहेत काहीच याला अर्थ नाहीये. तात्विकता त्याच्यामध्ये नाही. खोट आहे हे सगळं खोट. याला मनामध्ये आश्रय देऊ नये. फार महत्व देतो महाराज आपण मानाला अपमानाला फार किंमत देतो. परमार्थिक माणसं सुद्धा माना अपमानाला फार महत्व देतो. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धा युजस्व नैवम पापमवाप्स्यसि. परमार्थिक साधना करणाऱ्याने याला महत्व देऊ नये. खरे खोटापण आहे. तुकोबाराय म्हणतात याला खोटं मानावं, चित्तातून काढून टाकावं. कुणी मानलं काही महत्वाचं नाहीये. काही महत्व का आपल्याला मानावं वाटतं, मानल्यावर बरं वाटतं काही कळतच नाही. लोकांनी एक लक्षात घ्या, आपलं अस्तित्व आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे जसं असेल तसं लोकांच्या मानण्यावर अवलंबून. लोकांनी मानलं म्हणजे आपण मोठे, आणि लोकांनी नाही मानलं तर आपण छोटे होतो का? मग लोकांनी मानलं तरी आपण जसे तसेच असतो. लोकांची मान्यता बाहेरची आहे. उग कडू तू या भोपळ्याला वरून गुळ लावला म्हणजे काय तो गोड थोडी होतो. परमार्थ करणाऱ्यांनी लोकमान हा वांतीप्रमाणे समजावा. त्याज्य वांतीप्रमाणे लोकमान वमना समान लेखने. हे बाहेर महत्व नाही. लय मरमर करतो महाराज आपण मी माना करता. विठ्ठल 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 माना करता जेवढा वेळ देतो आणि जेवढे श्रम करतो तेवढे आत्मसाक्षात्कारा करता केले तर फार लवकर परमार्थात पुढे जाऊ आपण. कुत्रे जसं असं पाहत राहते तसे माना करता असे पाहत राहते. मान आणि अपमानही केला तरी त्यालाही फारसं काही महत्व द्यायचं कारण नाही. मान अपमान मोह देह आणि देह संबंधी विषयी अंतःकरणामध्ये असणारा जो जिव्हाळा आहे त्याला मोह म्हणतात. मोह हाही खोटा असतो. पदोपदी अनुभव देत असताना सुद्धा सोडत नाही महाराज. म्हातारं त्याच्या पोराची काळजी करत असते, पोरग म्हाताऱ्याकडे पाहत नाही, ते त्याच्या पोराकडे पाहत. याम चिंतयामी सततम सामे कर्तव्य म्हणून कर्म करावं.
ठीक आहे, तुम्ही बाप आहे तर मुलाचं सांभाळणं, त्याला शिक्षित बनवणं मोठं हे तुमचं कर्तव्य, ते करा ना. मोह कशाला ठेवता? नाही जात महाराज मोह. परमार्थिक लोकांना वाटतं आपल्या जागेवर ठेव यावा. ते लायकीचं नसलं तर काय करता? ठीक आहे, लायकीचं असलं तर काय चांगलं आहे ना. ते नालायक असतं त्याच्याकरता. हे बळच ओढून आणतं, काय उपयोग होतो त्याचा? इस्टेट थोडी आहे बापदाद्याची त्याला नावावर करून द्यायची परमार्थ म्हणजे. तसं असतं तर तुकोबाराने असं म्हणलंच कशाला असतं? संताचे ते आप्त नव्हती संतो. हे सगळं कळत असून सुद्धा मोह राहतोच. मोह राहतो. तुकोबारा म्हणतात माना मान मोह माया कपट मिथ्या आहे, त्याचा त्याग करावा. आणि परमार्थिक माणसाने सतत समाधानी राहावं. वर्ते समाधानी, समाधानी वर्ते. महाराज हे ज्ञानाचे अभंगात सांगितलेले सगळं हे समाधी षटकामध्ये येतं. अर्थ कामा चाड नाही चित्ता म्हणजे उपरम आहे. माना मान मोह माया शम दम वर्ते समाधानी समाधान. वर्ते समाधानी. जशी ही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये चित्त शांत स्थिर ठेवणं याला काय म्हणतात? समाधान म्हणतात. वर्ते समाधान. तेन 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 काय नसतं महाराज, नुसतं पिंपळावरचा मुंजा राहतो. माग कुणी नाही, पुढं कुणी नाही, तरी समाधान नाही. असे नाही झाले, तसे नाही झाले, असे नाही झाले, तसे नाही झाले. असं हसू येतं त्या माणसाकडे पाहून, पण ते हसता बी येत नाही. पुन्हा ते म्हणेल मला पाहून हसत येतात, पुन्हा वर्ते समाधानी. मस्त मस्तीत राहावं महाराज, मस्तीत अशा प्रकारचं राहा. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आनंद. नाही खायला मिळालं तर भुकेचा आनंद लुटायचा. नसेल पांघरायला तर थंडीचा आनंद लुटायचा. वर्ते समाधानी आहे त्या परिस्थितीमध्ये परमार्थिक माणसाने समाधानी असो. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. काही भोज्य नाना परी, काही कोरड्या भाकरी. सगळा अभंग अशा प्रकारचे. तेव्हा वर्ते समाधानी आणि जाणोनी नेनता वर्ते. जाणोनी शस्त्राध्ययन झालेलं आहे, भगवत साक्षात्कार झालेला आहे. भगवत साक्षात्कार नाही म्हणा, कारण साधू भेटायचे अजून, पण शास्त्राध्ययन झालेलं आहे, ज्ञान संपादन केलेलं आहे, सगळं माहिती आहे, ज्योतिष कळतंय, न्यायाच्या प्रक्रिया चांगल्या तयार आहेत, सांख्यशास्त्राचं काय म्हणणं आहे तेही माहिती आहे, पूर्वमीमांसेच्या दृष्टीने हे कर्म कसं केलं पाहिजे ते सगळं कळतंय. असं सगळं माहित असून सुद्धा काहीच आपल्याला माहिती नाही असं जगाला दाखवावं. जाणोनी नेनता, जाणूनी नेनता. त्या जाणतेपणाचा अहंकार अशा प्रकारचा धारण करू नये. असं जर आपलं स्थिती झाली, तुकोबारे म्हणतात साधू भेट देती तया अवचितारे. त्याला अकस्मात येऊन साधू भेट देतील आणि या संतांच्या वचनावर जर दृढ विश्वास धरला, शेवटच्या चरणात सांगतो, दृढ धरी विश्वास मनी, दृढ धरी विश्वास दृढ धरी विश्वास माने, दृढ धरी विश्वास. नाही सांडी मांडीचा सायास, नाही सांडी मांडीचा सायास, नाही
चांदी मांडीचा हा साधू दर्शन नित्य काळ त्यास साधू दर्शन नित्य काळ त्यास साधू हा तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे तुका म्हणे जो ऐसे ऐसे आने भेट तिथे साधू मनी दृढ धरी विश्वास नाही सांडे मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळच्या तुका म्हणे जो विठ्ठला जाणीवे सरे तुका म्हणे जो विठ्ठला जाणीवे सरे तुका म्हणे जो विठ्ठला तुका म्हणे जो विठ्ठला जाणीवे म्हणे दृढधरी विश्वास संतांनी जो उपदेश केलेला आहे संतांच्या वचनावर दृढ अशा प्रकारचा विश्वास ठेवून ते विचार मनामध्ये ज्यांनी काय केलेले आहेत धारण केलेले आहेत म्हणे दृढधरी विश्वास आणि संतांनी सांगितल्या जे विचार सांगितलेले आहेत जी साधना सांगितलेली आहे जो उपदेश केलेला आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळं त्याहून वेगळं मग एक सांडायचं आणि दुसरं मांडायचं काही कारण नाही त्याच्याकरता परिश्रम नाही करत नाही सांडे मांडीचा सायास अशा प्रकारची स्थिती असेल तर तुकोबाराय म्हणतात साधू दर्शन त्यास नित्य काळ त्याला सततच साधूचं दर्शन आहे म्हणजेच साधूचे विचार अंतःकरणामध्ये जिवंत राहणं हेच साधूचं दर्शन आहे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि आपण शिकलेल्या ज्ञानाचा ज्याला वीट आलेला आहे बस संतांचे विचार मनात धारण केलेले आहेत त्याला साधूचं सततच दर्शन आहे ऐसे साधू ऐसियाने भेटती विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत नामदेव महाराज आज महत्वाचा अशा प्रकारचा विषय अभंगाचं चिंतन नव्हतंच मुळात आज आपल्याला नामदेवरायांच्या
समाधी सोहळा साजरा करायचा. नामदेवरायांच्या जीवनाचं थोडंसं दर्शन करून वेळेमध्ये तो सोहळा साजरा करायचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये, पूर्वी आता हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी ब्राह्मणी नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी खूप दिवसापासून एका शिंप्याचं अशा प्रकारचं कोळ नांदत होतं. त्या शिंपी समाजामध्ये दामासेठी आणि गुणाई हे दाम्पत्य पांडुरंगाची भक्ती करणार वारकरी अशा प्रकारचं हे कोळ. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दररोज पहाटे उठावं, पांडुरंगाचा काकडा करावा, स्नान करावं, पांडुरंगाची पूजा वगैरे करावी, नित्यनेम करून व्यवसाय करावा. दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य समर्पण करावा, जेवण करावं, रात्री पुन्हा भजन करावं. अशा प्रकारची दिनचर्या ज्यांची चालू आहे. पूर्वी धार्मिक लोक ना फारच चांगली होती महाराज. असं का बरं म्हणलो मी? विद्वान नव्हते फारसे, कलाकारही सगळी नव्हती मंडळी, श्रीमंतही नसायचे, पण त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांच्या अंतःकरणातले संकल्प असे होते महाराज, असे होते की स्वतःला ओवाळून त्याच्यावरून फेकून टाकावं असं वाटतं. कलियुगाचा प्रताप आहे, कशामुळे झालं काय माहिती. अलीकडे विद्वत्ता वाढली, कलाही वाढली, कौशल्य पैसाही झाला, पण ते विचार, त्या भावना, ती निष्ठा, त्या श्रद्धा नाही राहिल्या महाराज. लबाडसले लोक झाले, परमार्थ करणारे सुद्धा. व्यवहार कुशल जास्त झाले. आपल्या कौशल्याने त्यांनी परमार्थाचा संसार केला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पूर्वीचे पारमार्थिक संसाराचं काय करायचे? परमार्थ करायचे. प्रकर्षाने जो फरक कालाच्या ओघामध्ये झालेला आहे तो हा झालेला आहे. काय निष्ठ होते. मला आठवते फार दिवस, आम्ही लहान असताना असं जर पाऊस पडला नाही, पावसाने ताणलं, तर प्रत्येक गावात असे माणसं सगळे एकत्र यायचे महाराज. टाळ पकवाज घेऊन भजन करत सीमेपर्यंत जायचे आणि तिथंच भजन करत बसायचे. पाऊस पडल्याशिवाय परत येत नसत, आणि पडायचाच पाऊस. 4 थेंब का होत नाही, पाऊस पडायचा. ते पडो ना पडो तो नाही प्रश्न, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये ही कृती करत असताना जो भाव आहे. आता ही कृती करण्यात सहभागी असणारे का सगळे माळकरी होते असं थोडे आहे. माळकरी तसे पूर्वी फारच कमी होते. उगा गावात एखादा दुसरा असायचा महाराज, नाही कमी होते माळकरी. मालिका सुद्धा गावात नाही राहायचा. मला आठवतंय तिथं सप्ताह असायचं आमच्या गावात, तर गाठी ईड शिवून आणायचे भजनाला. आता खूप संख्या वाढलेली आहे. ड्रायव्हर माळकरी दिसतात, पोलीस सुद्धा काय माळकरी आहे.
चोर पण माळकरी आहेत. नाही हसण्याकरता नाही सांगितलं. आम्ही त्या विदर्भात गेलो होतो, तो फाशे पारधी माळ तुळशीचं पाणी वगैरे त्याने घरी ना मला दूध वगैरे दिलं. फाशे पारधी असून सुद्धा काय माळकरी. माळकऱ्याची संख्या खूप वाढली नाही असं नाही, पण तो भाव नाही. मला वाटत कोणी माळकरी आता पाऊस नाही म्हणून गेलंय माळावरून जाऊन बसलेले आहे असं विश्वासच नाही राहिला. का नाही गेलं म्हणजे त्यांना पाऊस नकोय, पण काय नाही विश्वासच नाही राहिला. विश्वासामध्ये संशय नसतो, आणि जिथं संशय असतो तिथं विश्वास नसतोच. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता जर 30-35 वर्षापूर्वीच्या माणसाचे विचार इतके सोजवळ होते, तर म्हणजे जवळजवळ 750 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. काय त्यांचे विचार असतील. गृहस्थ सगळे गृहस्थी जीवन, पण विचार सगळे भक्तिमय ईश्वरमय अशा प्रकारचे विचार. मुलगी झालेली आहे, आऊबाई नाव ठेवलं तिचं. पण मग तिच्यानंतर बऱ्याच दिवस संतानच नाही झालं. गोणाई म्हणायच्या पांडुरंगाला प्रार्थना करा, अमक करा तमक करा. मग ते पंढरपूरला आले, थोडेसे उदासच झाले मग संसारावर. पंढरपूरला आले आणि इथंच स्थायी झाले. चरित्रामध्ये मतभेद असू शकतो. आणि मग पांडुरंगाला नवस केला, गोणाईने नवस केला, देवा पुत्र दे मला, मला मुलगा दे, अशा प्रकारचा नवस केलेला आहे. पांडुरंगाची हीच इच्छा होती की याने मला मागाव. खोट तसा महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला द्यायची इच्छा होतीच, त्याला द्यायचाच होता पोरगा, कारण त्यालाच लागत होता. ह्यांना दिला म्हणजे ह्यांना दिलाच नाही, तो त्यांनीच घेतला, त्यालाच लागत होता. त्याला कर्मेने गेलं होतं, पुंडलिकरायाने आणून उभा केल्यानंतर तो एकटाच होता. त्याला यांच्याशिवाय जमत नव्हता. उद्धव वैकुंठामध्ये भगवंताने त्यांना सूचना केलेली आहे की तुम्ही अवतार घ्या. एकटाच उभं राहिलो मी तिथं. पण मग कोणाच्या तरी माध्यमातून त्यांना प्रगट व्हावं लागेल ना. तर कोणाच्या तरी म्हणजे कशाच्या तरी, कोणाच्या तरी कस काय त्यांनी प्रगट व्हावं अशा लायकीच ते स्थान पाहिजे, आणि ते स्थान यांचं होतं. म्हणून देवाला यांना मुलगा द्यायचाच होता, पण फक्त वाट पाहत होते. याने म्हणावं, याने म्हणावं, याने म्हणावं. भगवंताच्या कृपेनं गोणाईला दिवस गेलेले आहेत. 1192 शालिवांशक 1192 प्रभव नावाचाच संवत्सर होतं मला वाटतं त्यावेळेस. कार्तिक शुद्ध एकादशी रविवार या दिवशी नामदेवराय गोणाईच्या माध्यमातून अवतीर्ण झालेले आहेत, जन्माला आलेले आहेत. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. पूर्ण चरित्र नामदेवरायांचं काय सांगणं शक्य आहे, पण ठळक ठळक जीवनातली जी वैशिष्ट्य आहेत. नामदेवरायांच्या जीवनातलं पहिलं वैशिष्ट्य जर काही असेल तर नामदेव. ज्यांचा देव कोण आहे? नाम आहे, नाम. जो जन्मल्यापासूनच ज्यांच्या
नामाच्या आवर्तनाला प्रारंभ झालेला आहे. जन्मल्यापासून नामस्मरण चालू झाले. आता भक्तच असल्यामुळं वर्णन करत असताना जनाबाईंनी लिहिलेलं आहे की बारशाला साक्षात कोण आले? पांडुरंग आलेले आहेत. आणि मग ते सगळं पोराला अंगडं टोपडं घेऊन आले, दुसऱ्या वेशात आले असतील. आणि त्याही वेशात आले तरी लोकांना कळण्याची नजर असेल तरच कळतील ना. महाराज, दिव्य व्यक्तीला पाहण्याकरता नजर दिव्य लागते. सामान्य नजरेनं दिव्य व्यक्ती दिसू शकत नाही. बारीक वस्तू पाहिजे असेल तर नजरही बारीक लागते. लांबची वस्तू पाहिजे असेल तर लांब नजर लागते. त्या चष्म्यामध्ये दोन प्रकार असतात. जवळचं दाखवणारा वेगळा असतो आणि लांबचं दाखवणारा वेगळा असतो. लांबच्यातून जवळचं जर पाहायला लागला ना तर दिसणारच नाही. तसं दिव्य वस्तू, परमात्मा दिव्य आहे आणि दिव्याला पाहायचं असेल तर दिव्य नेत्र लागतात. कोणाच्या लक्षात येतं? अनेक शास्त्रामध्ये, अनेक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ज्या ज्या ठिकाणी कथा चालू असते तिथं हनुमंतराय असतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम नमत मारुतीम राक्षसांतकम. पूर्वी गावात पोथ्या चालायच्या, अजूनही चालतात. आता आपणच गावात राहत नाही, कमी झाले. कारण टीव्ही आले ना घरात. टीव्ही म्हणजे तमाशा. मग तो घराघरात आल्यामुळं मग पोथीला जायला कोणालाच आवड आहे. तरी पण श्रावणात चालतात अजून. लोकांचे अजून असं पूर्ण संस्कार नष्ट नाही झालेले. श्रावणामध्ये पोथ्याचं रामायण जर असेल तर ते खेड्यात कसं असतं, वाचणारा एक आणि सांगणारा दुसरं असतो. हा, असं सांगितलेलं आहे, चला पुढं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे, त्याला नसेल शब्द न शब्दाचा अर्थ येत, पण भाव आहे. आणि ह्या परंपरा रूढी चालवल्या ना हो त्यांनी. आता त्याला येत असलेला आणून त्याला कुठं बसवतील? अजून त्यांचीच पंचायत राहते. आकाडा श्रावणात खायची येऊमुड अजून कुठं त्याला हे करतील. त्याच्यामुळं चांगलं आहे ते. खरं तर सप्ते गावात कीर्तन गावातल्या गावात करत जावी. उगा गावातून सगळ्या करून गोळा करीत बसायचं काय होतं? त्याच्यामुळे ज्याला सप्ताह करण्याची इच्छा असते त्याला सप्त्यातला आनंदच मिळत नाही. त्याला ते गोळाच करीत बसावं लागतं महाराज. ना तो पारायणाला बसू शकत नाही, ना कीर्तन ऐकू शकत नाही, ना प्रवचन. बसलं कीर्तनाला तरी डोक्यात त्याच्या कीर्तन नसतंच. त्यानं देतो म्हणला होता, अजून दिले नाही, जावं लागलं. कारण ह्यांना भरती करायची असते ना. आणि मी घेणाऱ्याला दोष देत नाही, हा 90% दोष देणाराच आहे. कारण ह्याच लोकांनी सवयी लावल्या. देणाऱ्याने सवय लावल्या म्हणून देती पहिल्यांदा, नंतर घेती. आणि एखाद्या वेळेस देतीला घेऊन चालले आणि गाडी बिघडली की आम्ही तसेच राहतो. विठाला कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं गावातल्या गावात जर केलं तर खूप चांगलं आहे. मला मी कसं सांगत होतो त्या पोथ्याचं, तर ते सांगणारा एक, वाचणारा एक, त्या दोघांचे असणं. त्याच्याबरोबर रामायण चालू असेल तर तिसरं सुद्धा एक मोकळं आसन टाकलेलं असायचं. मग माहित नसेल विचार का हे याच्यावर कोण बसणार आहे, याच्यावर कोण बसणार आहे. तर अशी भावना होती की हनुमंतराय त्याच्यावर येऊन बसतायत. कोण मला या समाजामध्ये कोण एखादा महात्मा
कोणता एखादा देव कोणत्या रूपात येऊन काय कळत आहे? कारण दिव्य दृष्टी असल्याशिवाय दिव्य व्यक्ती ओळखू येऊ शकत नाही. कशा करता सांगितलं? नामदेवरायांच्या बारशाला भगवान स्वतः आले, सगळं घेऊन आले. बारस झालेलं आहे. जनाबाई म्हणतात मी देवाला नाव ठेवायचं सांगितलं, देवाने अशा प्रकारचं नाव ठेवलेलं आहे नामदेव. अत्यंत लाडामध्ये, भगवत चिंतनामध्ये, सात्विक वातावरणामध्ये. कारण तिकडचा जो नियम होता तो इथं आल्यानंतर तो अनेक दृढ झाला, वाढला गेला. पारमार्थिक सगळं घरातलं वातावरण होतं. त्याचे संस्कार नामदेवरांच्यावर पडलेले आहेत. नामाची साधना नामदेवरांची चालू आहे. आणि मग नामदेवरांच्या जीवनातला पहिला आणि अत्यंत महत्वाचा प्रसंग घडला तो वयाच्या 5-6 वर्षामध्ये. दररोज स्वयंपाक झाल्यानंतर पांडुरंगाला नैवेद्य जायचा, अर्थात दामा शेट्टीच्या घरून. कोण पुजारी ते दाखवत असतील नसतील त्यांचा प्रश्न आहे, पण दामाजींच्या घरून तो नैवेद्य नियमाने न चुकताना जायचा. त्यावेळेला काही एवढी गर्दी वगैरे असायची. एके दिवशी त्यांना बाहेर गावी जावं लागलं. आदल्या दिवशी हा प्रश्न आला की आता उद्या नैवेद्य कोण घेऊन जाणार? नामदेवराय ऐकत होते, म्हटले मी जाईन ना, मी नैवेद्य घेऊन जाईन. आनंद वाटला दामाजींना. खरंच नामदेवा तू नैवेद्य घेऊन जाशील? हो बाबा, अगदी स्नान करून सोहळ्यामध्ये देवाला नाही मी जीव घाले नाही. पाया देवाला जीव घालायचा, त्याच्याशिवाय आपण जेवायचं नाही. नाही बाबा, जेवल्याशिवाय मी काही जेवणार नाही. मग महाराज लहान मुलाचे वृत्त्या खूपच सोजवळ असतात. सकाळपासूनच ती तयारी. आज आपल्याला देवाला जीव घालायचंय, आज आपल्याला देवाला जीव घालायचंय, आज आपल्याला देवाला जीव घालायचंय. लगेच स्नान वगैरे केलेलं आहे, धुतलेलं अशा प्रकारचं वस्त्र परिधान केलं. आई झाला का स्वयंपाक? 9 वाजता कसा होईल रे नामदेवा? जरा थांब ना, इतक्या लवकर देवाला जीव घालतो का? संध्याकाळी गेला भूक नाही लागायची का? त्याला 11, 11:30, 12 वाजता स्वयंपाक आवरलेला आहे. आईनं ताट भरलेलं आहे, ताटावर दुसरं ताट झाकलेलं आहे पाण्याचा. तांब्या अशा प्रकारचा बरोबर दिलेला आहे. नामदेवरायांनी ते एवढं मस्त सोळ धोतर अंगात घातलेलं आहे, उपरनं अंगावर टाकलेलं आहे. हातात ते ताट घेतलेलं आहे, तांब्या घेतलेला आहे. नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. त्यांना हे माहितीच नव्हतं देवाला नैवेद्य दाखवत असतात. म्हटलं होतं जसं आपण जेवतो तसं देव सुद्धा काय होत असेल? जेवत असेल. बरं, कथा ऐकलेल्या, देव इकडे गेला, देव तिकडे गेला, देवाने यांचं काम केलं, देवाने त्याचं काम केलं. मग आता एवढी कामं करायला खाल्ल्याशिवाय कसं काय काम करायचं? देव जेवत असेल, ही सोजवळ अशा प्रकारची भावना, त्याच्यात काही शंका नाही. झालं, नैवेद्याचं ताट भगवंताच्या समोर ठेवलेलं आहे. वरचं ताट बाजूला काढलं, तांब्या तिथं ठेवलेला आहे. नामदेवराय पुढे येऊन बसलेले आहेत. नामदेवरायला वाटलं आता परमात्मा खाली बसून जेवण करील. बराच वेळ झाला पण काय ताटफीट काही वाजा नाही गेला म्हणून त्याने मागं पाहिलं, ते तसंच उभं आहे, खाली काही आलाच नाही. नामदेवराय पुन्हा जवळ येऊन पाहतात, ताटातलं काहीच कमी झालेलं नाही. नामदेवराय आश्चर्याने देवाकडे पाहिलं, काय देवा तू अजून जेवला का बरं नाही? उपास आहे का तुला? मग तसं तू काल सांगितलं असतं तर काही खिचडी वगैरे नसती करून आणली का? पण आज कशाचा उपास? आज काही एकादशी नाही. तू काय चतुर्थी थोडी धरणार आहे? वारकरी याचा देव आहे ना तू. आता काही भटगळलेले वारकरी धरतात तो भाग वेगळा. विठ्ठल 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 मला आता लक्षात आलं, बाबा नाही आले, मी ताट आणलं म्हणून तू जेवत नसशील. पण देवा, गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी येताना उघडून सुद्धा बघितलं नाही काय आहे ते, तर खायचा प्रश्नच नाही. तर तू काय असं मनात शंका फिंका घेऊ नको की बा याने उष्ट केलंय की काय केलंय, अमकं केलंय तमकं केलंय. तू खा, तू खा. पुष्कळ आग्रह केला तरी काय देव हालायला तयार नाही.
मग नामदेवरायला रडू कोसळलं. आपण नैवेद्य आणला आणि म्हणून देव काय करत नाही, खात नाही. खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. आणि शेवट नामदेवरायांनी सांगितलं, देवा जर तू खाल्लं नाहीस तर मी काय करेन, डोकंच फोडून घेईन तुझ्याबरोबर. तसं काही कोणी करू नका. नामदेवरायांनी कसं काय केलं, नामदेव व्हा आणि मग करा. त्यांचा काय होता, अधिकार होता. बरं, महात्मा गांधी जर उपोषणाला बसले ना तर लंडनचं सरकार हादरायचं. लगेच त्याची काय घेतली जायची, दखल घेतली जायची. आता उगा तुमच्या आमच्यासारखा एखादा बसला तर नुसत्या बसल्यावर नाही, जाळल्यावर बी त्याची दखल घेतली जायची नाही. आपला आपला अधिकार पाहावा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान प्रगट झालेले आहेत. बरं बाबा नामदेवा, तू बी जेव माझ्या बरोबर. नाही देवा, तुम्ही अगोदर जेवा, मी घरी जाऊन जेवेन. तरी जबरदस्तीनं देवाने थोडस खाऊ घातलेलं आहे. घरी रिकामं ताट घेऊन गेले. खरे ना, मग खूप वेळ लागला. अहो देव येतच नव्हता जेवायला लवकर. आई म्हणजे नाम्या नैवेद्य तू खाल्ला नाही, आई पांडुरंगाने खाल्ला पण उशिरा आला. उशिरा आला आणि पांडुरंगाने खाल्ला. खरंच आईला खरंच वाटे नाही गेलं, कोणतंच वाटणार नाही. खरंच नामदेव, आई तुझी शपथ घेऊन सांगतो, प्रत्यक्ष देवाने काय केलेलं आहे, नैवेद्य खाल्ला. आईला म्हटलं की माझा नामा खोटं बोलणार नाही. पण देव कस काय नैवेद्य केलं, मूर्ती कुठून नैवेद्य खात असते. मूर्तीनं खाल्ला, दगडाच्या नाही. आई दगडाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट झाला. आणि काय आहे, पांडुरंगाने ना ही दगडाची खोळ घेतली. खोळ बुंती घेऊन खुनाची पालवी, आणि तो मग खऱ्या भक्ताला ती खोल टाकून देतो दर्शन. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. आपल्यासारखा आला का, नाम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत हा मुळो यमना विजानाती. संध्याकाळी रामाशेत आले. आईनं सांगितलं की असं असं म्हणतोय नामदेव. मग खरंच देव जेवला, खरंच बाबा देव जेवला. उद्या जीव घालशील देवाला. मग रोज देवाने सांगितलेलं नामदेव तू घेऊन येत जा, मी रोज खात जाईन. कारण गट्टी जमली तेव्हापासून देवाची नामदेवरायची. दुसऱ्या दिवशी नामदेवराय नैवेद्य घेऊन गेले पाठीमागून. आता हे आल्यामुळे तो कुठं पुन्हा यायला. नामदेवरायने सांगितलं, हे देवा आम्हाला लबाड करतो काय, तू जर आता नाही खाल्लं तर हे म्हणतील काल मी नैवेद्य खाल्ला, तुला प्रगट व्हावंच लागेल. बरं बाबा, पुन्हा भगवान प्रगट झालेले आहेत. आणि मग दामाजी पंतांना कळाले काय आपल्या मुलाचा अधिकार आहे. असं बालपण भगवत चिंतनामध्ये. पण मग भगवंताशी तेव्हापासून बोलणं, जेवण करणं, एकत्र बसणं, फिरायला जाणं, म्हणजे इतक्या जवळ भगवंताच्या नामदेवराय गेलेले आहेत. खूप भक्ती, खूप चिंतन. नामदेवराय मंदिरातून घरीच येत नसत. शुद्ध पक्षाच्या कलेप्रमाणे शरीर वाढलेलं आहे, मोठं झालेले आहेत. नामदेवरायांनी शिकावं, घरामध्ये लक्ष द्यावं, अशी आईबापाची सगळ्यांच्याच अपेक्षा असते, त्यांची होती. नामदेवराय लक्ष देत नाहीत. पहिल्यांदा पोरं देवदेव करायला बरं वाटतं, पण सगळं सोडून नुसतंच ते करायला लागल्यानंतर असं कोणतं आहे बाबा की त्यांना बरं वाटेल. गोणाईनं तर देवाला भांडण केलं एका दिवशी. काय असं पोरगा घेतला माझा काढून, तो खायचं दिल्याचं निमित्त केलं, माझा मुलगा काढून घेतला, अमकं केलं तमकं केलं. भगवान गप्प. शेवट नामदेवरायने आईला समजून सांगितलं. आई वडिलाला वाटलं की याचं एकदा पायात काय करावी, बेडी घालावी, म्हणजे हे काही मंदिरात जायचं नाही.
आता सर्वसामान्य लोकांकडे पाहून त्यांना तसं वाटलं, कारण बरेच असे आहे ना. म्हणजे पंढरपूरहून गावाकडेच न जाणारे पुन्हा गावाकडून पंढरपुराकडेच येत नाही. विठ्ठल 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 कल्याणीचे शेठ, त्यांची मुलगी राजाई, तिचा विवाह नामदेवराय बरोबर आहे. नामदेवरायच्या वृत्तीत काहीच फरक पडलेला नाही. त्याच्यामुळे यांची चिंता अधिक वाढलेली आहे. नामदेवरायांच्या भक्तीची धार वाढत चाललेली आहे. नामदेवरायांना आपला सगळा वेळ भगवत चिंतनामध्ये जावा अशा प्रकारचं वाटतंय. पूर्वजन्माचे संस्कार ते सगळे प्रगट झालेले आहेत. आणि मग नामदेवरायचा हा बालपणाचा प्रसंग आहे. नामदेवरायांच्या जीवनातली दुसरी महत्वाची घटना आहे ज्ञानोबारायांची भेट. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई या संतांची आणि नामदेवरायाची काय झालेली आहे, भेट झालेली आहे. नामदेवराय महाराज भगवंताचे गुणानुवाद गायला लागले तर पांडुरंग कीर्तनामध्ये येऊन उभा राहत असे, नाचत असे. हे समाज नामदेवरायांच्या कीर्तनाला वाळवंटामध्ये तल्लीन होऊन जात असत. कारण नामदेवराय स्वतः प्रेमळ भक्तीची साधना केलेली, किती रसाळ अशा प्रकारचं कीर्तन असेल नामदेवरायांचं. आणि ज्ञानोबाराय ही मंडळी आलेली आहेत. कीर्तन संपलेलं आहे, भेट झालेली आहे. नामदेवराय आहेत, भगवंताच्या अतिशय जवळचे आहेत. भगवंताला यांनी जीव घातलेला आहे, परमात्मा यांच्या बरोबर बोलतो वगैरे. हे ऐकल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी महाराज दंडवत घातले नामदेवरायांना. सगळ्यांनीच त्यांचं अनुकरण केलेलं आहे. सगळ्यांना यांनी आशीर्वाद दिले. मुक्ताबाईंनी बारीक नजरेनं पाहिलं, नाही सहन झालं मुक्ताबाईंना, नाही सहन झालं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ता पांडुरंगाच्या जवळ राहतात, नमस्कार कर. मी नाही मिळाल्याच्या पाया पडायची. असं बोलतीस का? असं बोलू नये. अगं हे देवाच्या अत्यंत जवळचे आहेत. ते म्हणे एवढ्या देवाच्या जवळ आहे, याचा अहंकार कसा काय गेला नाही. दादा तुम्ही काही म्हणा, दादा तुम्ही काही म्हणा, पण यांची अपूर्णता आता मी नाही ठेवणार. महाराज नामदेवरायांना देव बनवण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. सगळं ते घडवून आणलं. पहिल्यांदा तर गोरक्षनाथाकडे गेले. गोरक्षनाथाने सांगितलं, मी यायची काही गरज नाही, गोरोबा काका माझं स्वरूप आहे, ते हे काम करतील. पांडुरंगाला सांगून, नामदेवरायाला सांगून संतांच्या सभेत त्यांना बोलावलं. संतांच्या सभेत सगळे बसल्यानंतर मुक्ताबाईंनी काकाला उठवलं. काका म्हणले, काय मुक्ता, तुम्हाला मडक्याची पारख चांगली, त्याच्यातले पक्के मडके कोणते, कच्चे मडके कोणते तपासा. नामदेवरायाला समजेनाच गेलं, ही काय संत मंडळीने, ही काय भानगडे. निवृत्तीनाथांनी थापट न घेत, आपलं गोरोबा काकांनी थापट न घेतलं. निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर फाटतीशी फटका मारला महाराज. हो नाही की सो नाही. मुक्ता हे नुसतं पक्क आहे असं नाही, पुरडलेलं आहे. पुरडलेलं म्हणजे त्याच्यातून पाणी टाकलं तरी खाली बी गळत नाही, इतकं पक्क झालेलं आहे. ज्ञानोबारायांच्या डोक्यात मारलं, सोपान काकाच्या मारलं, सावता महाराजांच्या मारलं, असं मारतो. आलं ना नंबर, पण असा नामदेवरायाचा मला दिला फटका नामदेवरायाच्या डोक्यात. आई पांडुरंगा असे किंकाळलेले आहेत नामदेवराय. मुक्ता कच्च आहे मडक, काका कच्चा असेल तर आता सोडू नका, पेटवा आव्हान, भाजा त्याला. महाराज नामदेवराय असे सटकले पळाले तिथून देवाजवळ. धापा टाकीतच, खरे नामदेवा तुला संतांच्या सभेत जायला सांगितलं होतं. तू म्हणे, देवा तुझं डोकं तर फिरलं नाही ना रे. ते संत गेलो होतो तिथं. मग रे नामदेवा तू लवकर कसं काय आला? काय देवा, काय संत कुठून निवडून आणलेस 50 काय
काय झालं काय झालं म्हणजे मला कच्च ठरवलं त्याने, भाजीत होते. तुझ्या पायाच्या सेवेचं पुण्य होतं म्हणून पळून आलो. भगवान हसलेले आहेत. भगवान म्हणतात नामदेवा खरंच तू कच्चा आहेस. हा म्हणूनच मी तिकडे पाठवलं होतं. देवा काय म्हणतो तू? खरंच तू कच्चा आहेस, पळून यायला नव्हतं पाहिजे तू. तेव्हा कच्चा म्हणजे काय रे? कच्चा म्हणजे माझ्या वास्तव स्वरूपाला न ओळखणार. हे माझं वास्तव स्वरूप नाहीये, हे त्यातला एक अंश आहे, हे सोंग आहे. माझं वास्तव स्वरूप जाणणं याला पक्क म्हणतात. आणि सगळी संत मंडळी माझ्या वास्तव स्वरूपाला जाणणार. काही गप्पा आणतोस म्हणजे मी तुला ओळखीत नाही ओळखणार. नामदेव भगवंतांनी असे काही प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले. शेवट नामदेवरायांना कबूल करावं लागलं की खरंच देवा तुझं वास्तव स्वरूप मी ओळखतो नाही. काय करू रे मग? तुझ्या वास्तव स्वरूपाला ओळखण्याकरता काय करू? मग त्यांनी सांगितलं तू औंढ्याला अशा प्रकारचं जा. नामदेवराय औंढ्याला गेलेले आहेत. त्या ठिकाणी ज्ञानोबांच्या कृपेनं परिपूर्ण झालेले खेचर स्वामी तिथं राहत होते. लोकांना विचारलं, म्हणले खेचर महाराज कुठं राहतात? ते म्हणे खेचऱ्या. महाराज वास्तव संताची काय लोकांना ओळख असते, ते मंदिरात पडलेला असतो. नामदेवराय तिथे गेलेले आहेत. पाहतात समोरचं दृश्य पाहून तो धक्का बसला नामदेवरायांना. सगुण उपासक होते नामदेवराय. आणि तिथं परिस्थिती अशी दिसली समोर की पिंडीवर पाय ठेवलेले आहेत, मतर झोपलेले. आणि नुसते पाय नाही, पायामध्ये जोडे. ह्यो गुरु करायचा. नामदेवरायनी तरी महाराज अहो देवाच्या डोक्यावर कसे पाय ठेव? नामदेव आलाय काय? चपापले महाराज. हे म्हाताऱ्याला कसं काय कळालं मी नामदेव? काहीतरी विशेष आहे. हो मी नामदेव आहे, भगवंतानी मला पाठवलेलं आहे, पण मी ते नंतर सांगतो. पण तुमचे पाय देवाच्या डोक्यावर आहेत. काय करू रे नामदेवा? म्हातारा झालो, माझे पाय मला उचलत नाही. असं कर, तू ते पाय धर आणि जिथं देव नाही तिथं ठेव. तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. ते जे घोडे असतात इशारा भरपूर असतो. सगळी तयारी झालेली होती, फक्त गुरुचे पाय धरलेले नव्हते. त्या निमित्तानं काय केले? पाय धरले. आणि मग काय, जिथं ठेवील तिथं पिंड, जिथं ठेवील तिथं पिंड. चौकडे फिरवलं आणि बस तेवढ्याच साक्षात्कार झाला. परमात्मा सर्व ठिकाणी. अशा प्रकारचं नामदेवरायांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. आणि मग ज्ञानोबांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा केलेली आहे. या भागवत धर्माचा पाया ज्ञानोबांनी रचलेला आहे आणि त्याचा विस्तार करण्याची विनंती नामदेवरायांना केलेली आहे. नामदेवरायांनी ती मान्य केली. महाराज या भागवत धर्माची, भक्तिपंथाची, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा विस्तार, विठ्ठलाच्या भक्तीचा खरा विस्तार कोणत्या संताने केला असेल तर तो नामदेवरायांनी केला. नामदेवराय 80 वर्ष जगले महाराज. 80 वर्ष. एवढं आयुष्य दुसऱ्या संताला कोणाला मिळालं नाही. आणि एक क्षण वायाला घातला नाही. पहिल्यांदा तर भक्तीचा आचार करण्यामध्ये आणि नंतर भक्तीचा प्रचार करण्यामध्ये थेट पंजाबापर्यंत जाऊन तिथं राहून तिथल्या लोकांना भक्ती मार्गाला लावलेलं आहे. परत पंढरपूरला आलेले आहेत. शरीर जीर्ण होत चाललेलं होतं. नामदेवरायला वाटलं की आता ज्ञानोबांनी टाकलेली जबाबदारी आपण पूर्ण केलेली आहे, आता या कार्यातून मुक्त व्हावं म्हणून आषाढी एकादशीला नामदेवराय पांडुरंगाजवळ गेलेले आहेत. नमस्कार केला आणि सांगितलं की पांडुरंगा, आता तुझ्या चरणाजवळ मला स्थान दे. विठ्ठल विठ्ठल हा विचार घरच्यांना समजलेला आहे. सगळेच हुरवळले आहेत. पांडुरंगाला खूप दुःख, वाईट अशा प्रकारचं वाटतंय. पांडुरंग म्हणतात, नामदेवा वैकुंठाला घेऊन जातो तुला, माझ्या जागेवर मी तुला बसवतो आणि तुझा चोपदार होऊन मी पुढे उभा राहतो. चल वैकुंठाला येतोस? नामदेवराय म्हणतात, वैकुंठ ती जुनाट झोपड,
मला नाही, मी नाही येणार तिथे वैकुंठ फेकुंडाला. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी, मला तुझ्या महाद्वारामध्ये जागा अशा प्रकारची दे. नामदेवरायांची ती स्थिती पाहून पांडुरंगाला गहिवर आलेला आहे. पांडुरंगाने कडकडून नामदेवरायांना मिठी मारलेली आहे. जणाबाईंनी लिहिलेलं आहे, पांडुरंगाच्या डोळ्यातून पडणाऱ्या आसवानी नामदेवरायांचा अभिषेक झाला. विडाल विडाल पांडुरंग विनंती करतात, नामदेवा ठीक आहे तुझी इच्छा मी पूर्ण करतो, पण या आषाढी शुद्ध वारीत नको रे. इतर सगळे लोक या उत्सवाला येणार, मला तुझा उत्सव चांगला साजरा करता येणार नाही. 15 दिवस तू थांब, 15 दिवस थांब. 15 दिवस थांबलेत आणि मग आषाढ वद्य त्रयोदशी, घरच्यांची सगळ्यांची पूर्ण तयारी झालेली आहे की जर नामदेवराय राहत नाहीत, नामदेवराय शरीर ठेवतात, तर आपणही मागं राहायचं नाही. नामदेवराय बरोबर आपणही शरीर ठेवायचं. थोरल्या मुलाची पत्नी अर्थात नामदेवरायची एक सून फक्त बाळातपणा करता, लाडाई मला वाटतं नाव त्यांचं, माहेराला गेलेल्या होत्या. बाकी सगळ्यांनी जनाबाईसह समाधी घेण्याचा निश्चय केलेला आहे. पांडुरंगाने सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे. महाराज सगळे स्वर्गातले देव, भगवान शंकर, ब्रह्मदेव, नारद महर्षी, उद्धव, सगळे ऋषी मुनी, सगळेच्या सगळे नामदेवरायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहेत. पांडुरंगाने स्वतः अशा प्रकारचा जो अभंग येणार आहे नामदेवरायांना बसवलेला आहे. नामा म्हणे काय पायरीचे संत, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे, देतेवरी ही नामदेवरायांची अपेक्षा पांडुरंगाने पूर्ण केलेली आहे. तो आजचा दिवस आहे, दुपारची वेळ अशा प्रकारची आहे. वाटाजन्ना वाटायचे अभंग म्हटला जाईल पुंडरीक वर्दे म्हटल्यानंतर. एकच चरण आहे का? वाटलं का? मग भुयांना वाटा 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 हा म्हणा जरा. तीर्थ मन झाले विकळ, तीर्थ तव झाले विकट, घेतिले तीर्थ मन झाले विकळ, झाकिले डोळे ब्रह्मबोधे, घेतिले तीर्थ मन झाले विकळ, घेतिले तीर्थ मन झाले विकळ, झाकिले डोळे ब्रह्मबोधे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत माऊली नामदेव जनाबाई, 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 जनाबाई, नामदेव 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 जनाबाई,
पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री संत नामदेव महाराज श्री संत जनाबाई महाराज प्रश्न हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सत्ता एक कबीर जय